देखील तुमची त्वचा ग्लोईंग किंवा हेल्दी हवी असेल किंवा तुमच्या स्किनवर खूप छान असा ग्लो हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला रात्रीचं स्किन केअर करायलाच हवं. आणि हे फार महत्वाचं आहे, कारण त्याचं कारणही तसंच आहे. रात्रीच्या वेळी आपली स्किन खूप रिलॅक्स असते आणि आपण जे रात्रीचं स्किन केअर करतो त्याचा परिणाम आपल्याला खूप उत्तमरित्या जाणवतो. कारण आपली स्किन रिलॅक्स झाल्यामुळे आपण जे काही स्किन केअरचे प्रोडक्ट वापरतो ते ऑब्झर्व होतात आणि आपल्याला खूप छान इफेक्ट पण दिसून येतात. आणि तुमची त्वचा तुम्हाला उजळ आणि ग्लोईंग बनवायची असेल तर रात्रीच्या वेळी तुम्ही सिरमचा देखील त्याच्यामध्ये वापर करू शकता. पण रात्रीच्या वेळी नक्की स्किन केअर करायचं कसं तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याच्या स्टेप कोणत्या आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला तर सुरू करूया. 5 स्टेप मध्ये तुम्ही रात्रीचं स्किन केअर करू शकता. सगळ्यात पहिलं तर दिवसभरात तुम्ही जो काही मेकअप केला असेल किंवा केला नसेल तरी सुद्धा दिवसभरामध्ये आपल्याला घाम आलेला असतो, आपल्या चेहऱ्यावर डस्ट आलेली असते, तेव्हा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तुमचा चेहरा डबल क्लीन्स करणं खूप गरजेचं आहे. डबल क्लिन्झिंग खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी काय करू शकता, आता मी आज मेकअप केलेला होता त्यामुळे झोपण्यापूर्वी हा मेकअप काढणं खूप महत्वाचं आहे. जर तसं नाही केलं तर माझी स्किन खूप खराब होऊ शकते किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, रॅशेस येणं याचे आणि मेकअपचे दुष्परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे मेकअप व्यवस्थितरित्या काढणं गरजेचं आहे. डबल क्लिन्झिंग करणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी मी हे गार्नियरचं मायसेलर वॉटर आहे. 5 स्टेप आहे. नंबर 1, तुम्ही जर चेहऱ्यावरती मेकअप केला असेल तर तो व्यवस्थितरित्या काढणं खूप गरजेचं आहे. एक हे गार्नियरचं मायसेलर वॉटर आहे, त्याच्याने मी माझा मेकअप पूर्ण काढून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे कॉटन पॅड वरती किंवा टिश्यू वरती घेऊन तुम्ही पूर्ण मेकअप काढू शकता. वेट वाईप्स पण येतात त्याच्याने सुद्धा काढू शकता, पण मायसेलर वॉटरने मेकअप खूप छान पद्धतीने निघतो. अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप इझिली असा मेकअप निघतोय. मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्ह बाम देखील येतात, पण माझं हे फेवरेट आहे. खूप इझिली मेकअप निघतो. केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला फेस वॉश करणं फार इम्पॉर्टंट आहे. फेस वॉश करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही फेस वॉश आहे ते सूट होतात ते तुम्ही वापरू शकता. येथे मी सेटाफिलचं जेंटल स्किनचं हे फेस वॉश आहे. हे खूप सुंदर आहे. हे ऑल स्किनला जातं आणि खूप हे फेस वॉश वापरताना तुमच्या असं लक्षात येईल की याचं जास्त फोम होत नाही किंवा फेस ज्याला आपण म्हणतो तसं होत नाही. याला फक्त तुम्हाला असं हातावर घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मसाज करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे क्लिन्झिंग आहे ऍक्च्युली. व्यवस्थित असं तुम्ही तुमचा चेहरा क्लीन्स करून घ्यायचा आहे. साधारणतः 1 मिनिट तुम्हाला व्यवस्थित चेहऱ्याला मसाज देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही चेहरा धुवू सुद्धा शकता, पण हा फेस वॉश फार फोमिंग असं आहे, क्लिन्झिंग आहे, त्याच्यामुळे मी चेहरा ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. यालाच डबल क्लिन्झिंग असं म्हणतात. मी व्यवस्थित असा माझा चेहरा क्लीन करून घेतला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात नंबर 3 तुम्हाला टोनर वापरायचा आहे. तर टोनरसाठी तुमच्या स्किन नुसार जे काही टोनर असेल ते तुम्ही वापरू शकता. तर तेही नसेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे रोज वॉटर, ते तुम्ही वापरू शकता. याला कॉटन पॅड वरती घेऊन तुम्ही व्यवस्थित असं चेहऱ्यावरती फिरून घेऊ शकता. कारण टोनर वापरण्याचं
रिझन असं आहे की तुम्ही जेव्हा फेस वॉश करता त्यावेळेस तुमचं चेहरा तर क्लीन होतं, पण तुमचे पोर्स ओपन होतात आणि त्यांना क्लोज करण्याचं काम हे टोनर करतं. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण टोनर स्किप करतो, तर तसं करायचं नाहीये. तुम्हाला टोनर अप्लाय करायचंच आहे. टोनर अप्लाय केल्याने तुम्हाला खूप छान असा फरक जाणवेल. तर तुम्हाला ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. माझ्याकडे टोनर आहे त्यामुळे मी टोनर अप्लाय करते. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फेस वॉश करता त्याच्यानंतर 60 सेकंदात म्हणजे 1 मिनिटाच्या आत तुम्हाला टोनर अप्लाय करायचा आहे. फार उशीर करायचा नाहीये, नाहीतर मग त्याचा काही फायदा होत नाही. हे फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये किती वेळ घालवता. जेव्हा तुम्ही चेहरा धुता त्याच्यानंतर 1 मिनिटाच्या आत तुम्हाला टोनर अप्लाय करायचा आहे आणि हे 30 ते 60 सेकंद असंच ठेवायचं आहे आणि ते पूर्ण चेहऱ्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व होऊन द्यायचं आहे. आता रात्रीच्या स्किन केअर रुटीन मध्ये एक गोष्ट वेगळी असते की आपण सिरम अप्लाय करतो. कारण सिरम अप्लाय केल्याने काय होतं की आपल्या स्किनचे जे काही प्रॉब्लेम असतात ते आपल्याला दुरुस्त करण्याचा साठी खूप छान काम करते. तर रात्रीच्या वेळी सिरम अप्लाय करणं खूप महत्वाचं आहे. आता माझ्या स्किनवर थोडंसं पिगमेंटेशन आहे, तर ते मला त्याच्यासाठी मी गार्नियरचं व्हिटॅमिन सी ओव्हरनाईट जे सिरम आहे, जे नव्याने लॉन्च झालेलं आहे, ते मी इथं वापरत आहे. खूप छान आहे आणि ते कसं वापरायचं ते मी आता तुम्हाला दाखवते. तुम्ही टोनर अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला सिरम अप्लाय करायचे. अगदी 3 ते 4 थेंब आहेत. पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित असं सिरम तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. 4 ते 5 ड्रॉप पुरेसे असतात. खूप लाईट वेट आहे, तुम्ही बघू शकता. हे सिरम तुम्ही रात्रीच्या वेळी लावल्यानंतर मॉर्निंगला तुम्हाला तुमची स्किन खूप छान फील होईल आणि तुमचं जे काही तुमच्या चेहऱ्याचा प्रॉब्लेम आहे, पिगमेंटेशन, डलनेस, दूर होण्यास नक्की मदत होईल. तर तुम्ही हे सिरम नक्की वापरू शकता. तुम्हाला जर हे प्रोडक्ट बाय करायचे असतील किंवा तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मी तुम्हाला याची लिंक नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तुम्ही जाऊन ते बाय करू शकता. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे स्टेप नंबर 5, ती म्हणजे मॉइश्चरायझर अप्लाय करणं. आता तुम्ही म्हणाल की आपण मॉर्निंग स्किन जेव्हा करतो तेव्हा आपण जेव्हा फेस वॉश करतो, टोनर अप्लाय करतो, त्याच्यानंतर आपण मॉइश्चरायझर अप्लाय करून सनस्क्रीन अप्लाय करतो. पण नाईट स्किन केअर रुटीन मध्ये तसं नाही करायचंय. तुम्हाला सनस्क्रीन तुम्ही अवॉइड करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही सिरम वापरू शकता. पण सिरम वापरताना लक्षात घ्या की टोनर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला सिरम अप्लाय करायचंय आणि मग मॉइश्चरायझर अप्लाय करायचंय. तुमची स्किन जर कॉम्बिनेशन टू ऑइली असेल तर तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर अप्लाय करायचंय आणि तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर अप्लाय करायचंय. मी इथे प्लमचं हे वॉटराइज जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे. खूप लाईट वेट आहे आणि माझी स्किन ही कॉम्बिनेशन असल्यामुळे मी हे वापरते. तुम्हाला आता सिरम अप्लाय करून घेतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचंय. तुम्ही बघू शकता एकदम लाईट वेट आहे. तुमची स्किन जर ऑइली किंवा कॉम्बिनेशन असेल तर हे तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे. खूप छान पद्धतीने ते स्किन मध्ये ऑब्झर्व होतं आणि तुम्हाला असं स्टिकीनेस पण जाणवत नाही. खूप लाईट वेट आहे, त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. रात्रीच्या स्किन केअर मध्ये सिरम अप्लाय करा आणि काही दिवसांनी तुम्हाला नक्की जाणवेल की तुमची स्किन रिपेअर झालेली आहे. तुम्हाला खूप वेगळा फरक जाणवेल. त्याच्यामुळे नाईट स्किन अशा पद्धतीने करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता जसं आपण आपल्या स्किनची काळजी घेतो, पूर्ण फेसची काळजी घेतो, तसंच आपल्याला आपल्या ओठांची काळजी घेणं पण गरजेचं आहे. तुमचं स्किन केअर पूर्ण झाल्यानंतर शेवटची स्टेप आहे ते म्हणजे लिप बाम लावायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काही लिप बाम तुमच्याकडे असेल ते रात्रीच्या वेळी नक्की लावा. तिने फार प्रोडक्ट न वापरता खूप कमी स्टेप मध्ये तुम्ही रात्रीचं स्किन केअर करू शकता. पण हे तुम्हाला फार फायदेशीर ठरू शकतं, कारण तुमची स्किन रिपेअर होण्यासाठी हे प्रोडक्ट तुम्हाला मदत करतील आणि रात्रीचं स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच फायदे होतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा
आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन सबस्क्रायबर जर असाल तर तुमचं नाव मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओ तुमचं नाव घेऊन तुम्हाला थँक्यू म्हणू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.